मी हर्षदा चंद्रकांत काळे, नेरळ तालुका कर्जत जिल्हा रायगड। आणि आमचा हा लेदर चप्पल बनवणे हा पारंपरिक व्यवसाय आहे। सौ हर्षदा काळे यांनी आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला उमेद अभियान आणि कल्पकतेची जोड देऊन मोठ्या प्रमाणात विस्तार दिला आहे। हर्षदा ताईंच्या या व्यवसायाने नवा आकार घेतला आणि त्यांना देशभरात एक वेगळं स्थान मिळवलं। तर हा आमचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे हे काम पहिल्यापासून आम्हाला माहिती आहे। आम्ही हे काम पूर्ण हाताने होतं, आम्ही हे काम करत असतो। या व्यवसायातून आम्ही छोटे मोठे ऑर्डर करत होतो, पण तेव्हा काय एवढं चालना नव्हती। पण उमेद अभियानातून मी माझा गट स्थापन केल्यामुळे स्टॉल मिळाले आणि त्यातून आमच्या व्यवसायाला प्रगती मिळाली। व्यवसाय आमचा पुढे वाढत गेला आणि आमची प्रगती होत गेली। काळे आपल्या व्यवसायात विविध प्रकारच्या चप्पल, सॅन्डल्स आणि अन्य पादत्राणे तयार करतात, जे पारंपरिक हातकामातून बनवले जातात आणि अत्यंत आकर्षक डिझाईन्स मध्ये उपलब्ध असतात। या व्यवसायातून मी आता कोल्हापुरी चप्पल बनवतो आणि आम्ही आताच गेल्या वर्षापासून ज्यूट हा नवीन प्रकार काढलेला आहे। ज्यूटच्या चप्पल बनवतो, ज्यूट पासून फॅन्सी चप्पल बनवून जाते। अजून 4-5 प्रकार आम्ही यावर्षी चप्पल मध्ये वाढवलेले आहेत। त्यामध्ये कोल्हापुरी चप्पल आहेत, ज्यूट चप्पल आहेत, फॅन्सी हिल वाले चप्पल आहेत, असे अजून जेंट्स शूज वगैरे ऑर्डर प्रमाणे बनवतो। आम्ही जे लेदर वापरतो ते उच्च प्रतीचं असतं, हे चांगल्या दर्जाचं लेदर असतं। त्यातील पायांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, ते अगदी थंड पायांना वगैरे असतं, घाम येत नाही, काही नाही, असं उच्च प्रतीचं आम्ही लेदर वापरतो। या व्यवसायातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते आणि त्या आपल्या कुटुंबासह इतर महिलांना देखील रोजगाराच्या संधी देत आहेत। आता आम्ही दिल्ली, गोवा, गुजरात, मुंबई, केरळ या ठिकाणी आमच्या ऑर्डर्स वगैरे जातात। आमच्या चप्पलला खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे। वर्षाला आम्ही 9 ते 10 लाखापर्यंत आमचा टर्नओव्हर जातो। या व्यवसायात माझ्या मिस्टरांची, माझ्या घरच्यांची मला खूप चांगली साथ आहे। माझा जो गट आहे बचत गट, त्या वेळोवेळी मला मदत करत असतात। काही अर्जंट ऑर्डर वगैरे आल्या की पटापट कामाला बसून मला मदत करतात। त्यामुळे माझ्या व्यवसायात खूप चांगली प्रगती करतोय, पुढे वाढत चाललंय। आज जी माझी ही प्रगती आहे ती उमेदमुळेच आहे आणि उमेद नसतं तर आमची प्रगती एवढी वाढलीच नसती, आम्हाला उद्योजिका म्हणून ही ओळख भेटलीच नसती। आज उमेदने आम्हाला एक नवीन ओळख दिली, उमेदमुळे आमची प्रगती झाली। आज उमेदमुळे आम्ही मुलांचं शिक्षण, उच्च दर्जाचं शिक्षण पूर्ण करू शकलो। उमेद अभियानाचे मी खूप खूप धन्यवाद आहे, आभारी आहे।